ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे प्रिया स्वतः सून आहे म्हणून सगळीकडे कांगाव करत असते आणि मी कशी अप्रतिम सून आहे सगळ्यांना आणि कल्पना आणि पूर्णाईला दाखवत असते. पण तेव्हा अर्जुन आणि सायली तिची नाटके बघत असतात आणि ते ठरवतात की तिला किती नाटकं करायची ते करू दे आणि हिला जे काय करायचं ते करू दे, आपण तिचं पितळ उघड पाडणारच आहोत. तेव्हा इथे सायलीने अर्जुनला अथक परिश्रमानंतर 2022 मध्ये साक्षीने बुटीकमध्ये जे कपडे खरेदी केलेले असतात ते बिल, साक्षीने बुटीकचं बिल म्हणजे कपड्याचं बिल ते अर्जुनला आश्रमात मिळालेलं असतं आणि अर्जुन आणि सायलीला खात्री पटलेली असते की तेच बिल आहे आणि बिलाची रिसीट 2022च्या कॅटलॉगमधील एंट्रीमध्ये त्या बिलाची एंट्री झालेली असते. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला भक्कम पुरावा मिळालेला असतो आणि त्या बुटीकची रिसीट मिळाली असते. त्या बुटीकची कस्टमर असते ती साक्षी शिकरे. पण साक्षी शिकरे बोलत असते मी त्या बुटीकमध्ये गेली नव्हती, पण त्या रसीटप्रमाणे साक्षी शिकरे त्या बुटीकमध्ये गेली हे समजलेलं असतं आणि ती रसीद त्या आश्रमात सापडलेली असते आणि सायली त्या रजिस्टरचा फोटो काढून आपल्याकडे घेतात. पुरावा मिळाल्यामुळे अर्जुन आणि सायली खूप खुश असतात. सायली अर्जुनला खुश होते आणि बोलते आपल्याला किती मोठा पुरावा मिळाला आहे. अर्जुन घरी गेल्यानंतर त्याला भीती असते की प्रिया त्यांचं बोलणं ऐकेल म्हणून तो दरवाजाला कडी लावतो आणि पाहत असतो की प्रिया तिकडे आहे की नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी सायली लवकरात लवकर सकाळी उठून किचनमध्ये जाते कारण की त्याला अर्जुन बोलला असतो की मला या बुटीकप्रमाणे अजून पण पुरावे शोधायचे आहेत, त्यामुळे मला लवकर उठून तुम्ही ब्रेकफास्ट द्या, त्यामुळे मला लवकर उठायला लागेल. त्यामुळे सायली लवकर किचनमध्ये जाते आणि ब्रेकफास्ट करायला लागते. तेव्हा तिला वाटतं की किचनमध्ये कोण नाही, त्यामुळे ती ब्रेकफास्ट करायला घेते. तेवढं तिथे प्रिया येते आणि बोलते तुझी अजून. तेव्हा तिथे तिला विमल ही मदत करायला येते, पण त्याच टायमाला तिथे प्रिया येते आणि तिला बोलते किचनमध्ये यायची टायमिंग झालेला नाही, तुझा टायमिंग वेगळा आहे. तेव्हा सायली बोलते तू बाजूला हो, तुझं काय चाललंय. तेव्हा विमल ही प्रियाला अडवत असते. तेव्हा प्रिया विमलला बोलते तू नोकरासारखी राहा, तिला बाजूला करते आणि प्रिया सायलीला किचनमधून जायला सांगते. तेव्हा सायली बोलते मला अर्जुनला नाश्ता द्यायचा आहे. तेव्हा सायली बोलते तू असं का करते, तू चांगलं सून आहेस ना आणि त्याची तू ॲक्टिंग करतेस ना, मग तुला हे वागणं शोभत नाही. तेव्हा प्रिया सायलीला बोलते तू नाटके करतेस का, मला ॲक्टिंग करणारी सून बोलतेस ना, तुला या घरात कोण किंमत देत नाही आहे ते बघ आणि तुला कोण किंमतही देत नाही. साध्या विमलला विचारतात तेवढं तुला कोणी विचारत नाही आणि तुझी काय ती किंमत ते मला माहिती आहे. सायली तू जास्त बोलू नकोस. तेव्हा तिथे कल्पना आणि पूर्णाही येते आणि बोलतं काय चाललंय तुमचं. तेव्हा दोघांना वाटतं की सायली प्रियाला काहीतरी बोलते. तेव्हा प्रिया सांगते मी माझ्या टायमिंगनुसार मी किचनमध्ये आली, पण तिथे सायली अगोदर चालली होती. मी तिला बोलले तू ते टायमिंगच्या अगोदर का आली. तेव्हा ती मला काय बोलायला लागली, माझा संस्कार काढायला लागली आणि मला काय बोलायला लागली असं उलट प्रिया सायली विरुद्ध पूर्णाई आणि कल्पना यांना सांगत असते आणि पूर्णाई आणि कल्पना या दोघांना भडकवत असते. तेव्हा सायली प्रियाला बोलते तुला काय कळतं काय, तू काय बोलतेस ते. पूर्णाई बोलते या सायलीच्या नादी लागू नको, तिला करायचं ते करू दे, तू तुझं काम कर. ते विमल बोलते मी जे काय बोलते तुम्ही ऐकून घ्या, ही तन्वी वहिनी जे पण बोलते ते सगळं खोटं आहे. सायली वहिनी अगोदरच आल्या, पण हे सगळं तन्वी वहिनीने सगळं उगाचच केलं आणि सायली वहिनीने हात धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न तिने केला आणि हे सगळं मी इकडे राहून बघत होते. तेव्हा प्रिया बोलते ही विमल ही सायलीच्या बाजूनेच बोलणार. तेव्हा सायली विमलला खुणावते आणि बोलते राहू दे, बस जाऊ दे, काय ते होऊ दे. सायली विमलला बोलते ही प्रिया कशी आहे ते तुला माहिती आहे ना, तिच्या तोंडाला लागायचं नाही. तेव्हा इथे अर्जुन उठतो आणि सायली प्रियाबद्दल अर्जुनला सगळं सांगत असते आणि अर्जुनला पण माहीत असतं की प्रिया ही सायलीवर अशीच वागलेली आहे. त्यामुळे अर्जुनला प्रियाबद्दल खूप राग आलेला असतो. त्यामुळे अर्जुन समोर ठरवतो की या नाटकी प्रियाला या घरात थारा द्यायचा नाही. अर्जुन बोलतो मधुभाऊ विरुद्ध महिपतला जी मदत करते ती ही प्रिया आहे आणि या साक्षीबरोबर ही प्रिया पण गुन्हेगार आहे आणि ह्या गुन्हेगार प्रवृत्तीची व्यक्ती आपल्या घरात वावरते आणि सगळे तिला या घरात डोक्यावर घेऊन नाचतात आणि आपण तिला काय आहे ते सिद्ध करून तिला कोर्टात सिद्ध करून तिला दाखवायचं आहे. इथे महिपंत खूप काळजीत असतो कारण की तिची मुलगी तुरुंगात असते. तिची मुलगी साक्षी ही तुरुंगात असते आणि त्याला खूप चिंता असते. त्यामुळे नागराज महिपंतला बोलतो तू चिडचिड कर आणि त्या मधुभाऊवर हल्ला करायचा विचार करू नको. तेव्हा महिपंत बोलते ते सगळं जाऊ दे, ती दळींदर प्रिया काहीतरी
माहिती देणार होती त्याचं काय झालं, आणि ती सायली बरोबर लक्ष ठेवणार होती ना, मग त्या नवऱ्यावर काय फिरायला गेली. तेव्हा नागराज बोलतो प्रियाचा अजूनही कॉल नाही, मी बघतो काय ते कोर्टाचा तारखेचा दिवस उजाडलेला असतो. तेव्हा इथे मी पण साक्षीला भेटत असतो तुरुंगात. ती साक्षी घाबरली असते आणि ती बोलते मी तुरुंगात अशीच राहणार काय, मला फाशी होणार की काय. मी पण बोलतो तू घाबरू नको, आपण प्रयत्न करू. तेव्हा इथे कोर्टात सुनावणी झाली असते. तेव्हा जज बोलतो आज विलास खुनाची कोर्टात तारीख आहे, आज आपण सुनावणी करूया. तेव्हा जज साक्षीला खरड्यात बोलवायला सांगतो. तेव्हा अर्जुन बोलतो मी वात्सल्य अनाथ आश्रमबद्दल केस लढत आहे, आणि साक्षी बोलते की ती वात्सल्य अनाथ आश्रमात आलीच नव्हती. तेव्हा अर्जुन त्या साक्षीला बोलतो की खुनाच्या दिवशी तुमची बुटीकची रसीट त्या खुनाच्या जागेवर कशी सापडली, आणि तुम्ही तिथे गेलाच नव्हता, मग ती रसीट तिकडे कशी सापडली. आणि अर्जुन पूर्ण तयारीशी आलाय हे सगळ्यांना कळलेलं असतं. आणि अर्जुन साक्षीला बोलतो की ज्या तुम्ही बुटीकमध्ये गेले तिची रिसीट माझ्याकडे आहे, आणि त्याचे पुरावे सगळे माझ्याकडे आहेत. त्यामुळे साक्षी गडबडते, आणि त्या दिवशी साक्षीने ही खरेदी केली होती आणि त्या बुटीकची रसीट तिकडेच तिची पडलेली होती. तेव्हा अर्जुन बोलतो आता पुढे तुम्ही काहीच खोटं बोलू शकत नाही, कारण की तुमचे सगळे प्रयत्न मी हाणून पाडले. आणि साक्षीचा वकील पवार तो गप्प असतो, कारण की त्यालाही काही बोलता येऊ शकत नाही. तेव्हा जज बोलतो अजून काय आहे का. तेव्हा अर्जुन बोलतो अजून एक व्यक्ती पुरावा आहे, तो म्हणजे प्रिया. आणि प्रियाला कटड्यात आणलं जातं. प्रिया सुभेदार असते कारण की तिचं अश्विनबरोबर लग्न झालं असतं, त्यामुळे सगळे तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा अर्जुन बोलतो की त्या टायमाला तिथे मधुभावना साक्षीला मदत करणारी तिसरी व्यक्ती म्हणजे प्रिया, कारण की प्रियाने मधुभावना पाटणं फ्लॉवर पोट मारलेला असतो. तेव्हा सायली सांगते जेव्हा खून झाला त्या दिवशी आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो, तेव्हा प्रिया ही पोटात दुखते म्हणून घरी राहिली होती, आणि या सगळ्यामध्ये प्रियाचाही हात होता. आणि प्रियाचे सगळे कॉल लॉग आहेत ना ते चेक करावे, आणि सगळे कॉल लॉग हे महिपणशी कनेक्ट आहेत, आणि महिपणशी आणि प्रिया यांचं सततचं बोलणं चालू होतं. आणि यावरून हे सिद्ध होतं की प्रिया ही साक्षी आणि महिपतला मदत करत होती. आणि या खुनामध्ये साक्षी जेवढी जबाबदार आहे तेवढी प्रिया पण जबाबदार आहे. त्यामुळे ते सगळ्यांना धक्का बसतो, आणि अश्विनलाही धक्का बसतो, कारण की त्याला कळतं की माझी तन्वी पण ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे ते महिपत पण घाबरला असतो, त्याची मुलगी सुटत नसते, आणि प्रिया पण आणि तो पण अडकलेला असतो. आणि आता पुराव्यामुळे साक्षी आणि प्रिया कोर्टात चांगलीच अडकलेली असते. आता नेमकं सुभेदार घरातून प्रियाची कशी हलकलपट्टी होणार आणि जेलमध्ये कशी हवा खायला जाणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.